हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. हालेलुया. प्रभूच्या सानिध्यामध्ये उभं राहणं फार चांगलं असतं. It is good to stand in the presence of God. शनिवारच्या दिवसभरामध्ये मी अतिशय कमी वेळ बसलेला असतो, अतिशय कमी वेळ मी झोपलेला असतो. And Saturday I sit for a very short time. आणि मी पूर्णपणे उभा असतो, चालत असतो, उभा राहतो, प्रभूचं स्तवन करत, पण मी बसत नाही. मी शक्यतो जास्त माझी झोप होत नाही. I keep standing, I keep praising God. I do not sleep much. आणि त्याचा परिणाम मी असा पाहिला, And the effect I see is माझ्या पायांना शक्ती मिळत गेली. my legs are strengthened. आता किती उभं राहिलं तरी माझे पाय दुखत नाही. Now no matter how long I stand, my legs do किती not hurt. चालले तर माझा पाय कधी थकत नाही. My legs do not become weak how much ever I walk. कारण परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. Because those who wait on the Lord will renew their strength. ते चालतील तरी थकणार नाहीत, धावतील तरी दमणार नाही. They'll walk and not be tired and run and not faint. गरुडाप्रमाणे पंख धारण करून ते उंच वाढतील, उंच उडतील. They will mount up with wings like eagles and fly. आणि ईगल जो गरुड पक्षी आहे तोही कधी थकत नाही. And the bird eagle also is never tired. हालेलुया. किती लोकांना माहित आहे. How many of you all know आणि it? म्हणून गरुडाची उपमा आपल्याला दिली धार्मिकाला. And that is why we are represented as eagles. मग आपल्याला जर ती उपमा दिली तर आपल्याकडे बघूयात की आपल्यामध्ये किती ताकद आहे. So if we have been symbolized by eagles, let us see how much strength we देवाचं have. वचन तर काय खोटं होत नाही. And the word of God does not lie. देवाचं वचन सत्य आहे, The word of God is truth. ते सजीव आहे, It is alive. ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, It is sharp than two-edged sword. ते मज्जा सांधे यांना आरपार भेदून It जाणार आहे. dissects the bone and marrow. मनुष्याच्या भावना आणि कल्पनांचं परीक्षण करणारं ते वचन It आहे. tests the designs and thinking of the heart of a man. देवाचं वचन अति महान The word of God is great आणि अतिशय मौल्यवान असं ते आहे. and it is very precious. आणि ते वचन देवानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. And God has given you and me that word. यासाठी की त्या वचनाचा आपण खुराक घ्यावा So that we keep on eating this word आणि धष्टपुष्ट व्हावं, and become healthy अंतर्यामी बलसंपन्न व्हावं, and strengthen our inner man. देवाच्या कार्यामध्ये तत्पर राहावं, We will be eager for the word of देवासाठी God, उभं to राहावं, stand for God, देवासाठी to चालावं, walk for God, देवासाठी to धावावं, run for God, देवासाठी खावं, to eat for God, देवासाठी प्यावं. to drink for कारण God. त्याच्याद्वारे जी एनर्जी मिळणार आहे ती प्रभूच्या गौरवासाठी Because आहे. whatever energy you receive, that will be for the glory of God. हिशोबकार स्मरण करून खाल्लं सर्व काही चांगलं आहे. Everything that you eat by giving thanksgiving is good. पण खाण्यासाठी सुद्धा देवाने आम्हाला शानपण दिले, त्याचा वापर करायला But पाहिजे. even for eating, God has given wisdom and we should use it. नाहीतर नको तो पदार्थ समोरील आणि हिशोबकार स्मरण करून खाल, कारण काय होणार नाही असं. And if a junk food comes in ahead of you, if you give thanks, मग and याने you काय eat होतं, it. आपण देवाची परीक्षा पाहतो. And by doing this, we test God. म्हणून शानपण आणि आध्यात्मिकता याचं फार मस्त सांगड घालायला पाहिजे. So wisdom and spirituality are connected. जरा जो धार्मिक आहे The one who is righteous, तो सुज्ञ आहे, he is wise. आणि जो सुज्ञ आहे The one who is wise, तो विचार करून वागतो किंवा प्रार्थना करून वागतो किंवा आत्म्याच्या प्रेरणेने वागतो. he walks thoughtfully or with the inspiration of Holy Spirit. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. जो अजून जोरात आवाज करा हालेलुया. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया हालेलुया. त्याची दया सनातन आहे. तर काढा बायबल आणि उभं राहून आज बघू कसे संदर्भ काढतात गो. बसून घ्या, बसून घ्या. गंमत केली तुमची. हा, परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचे असं आम्ही स्वागत करतो. And we welcome you all in the glory and mighty name of Lord Jesus Christ, who is the Son of Almighty God. आमचा देव हा अद्भुत देव आहे. Our God is a marvelous God. आमचा देव जर अद्भुत आहे तर आम्ही सुद्धा अद्भुत आहोत. If our God is marvelous, we are also marvelous. का आम्ही अद्भुत आहोत? Why are we amazing? कारण जिथं तुम्ही जाता तिथं आशीर्वाद घेऊन Because जाता, wherever you go, you take blessings with you. जिथं तुम्ही जाता तिथं शांती घेऊन जाता, Wherever you go, you take peace जिथं with तुम्ही you. जाता तिथं बरकत घेऊन जाता. Wherever you go, you take prosperity. मग हे अद्भुत आहे. Means this is marvelous. हालेलुया. Hallelujah. जगामध्ये म्हटलं जातं पांढऱ्या पायाचा, चांगल्या पायाचा. इंग्लिशमध्ये काय ट्रान्सलेशन? हालेलुया. Hallelujah. पण सुवार्ता सांगणाऱ्यांचे पाय मनोहर आहे. But the feet of the one who preaches gospel वचन is सांगणाऱ्याचे amazing. पाय मनोहर आहे. The feet of the one who preaches gospel is जिथं beautiful. पडतात Wherever they go, तिथं आशीर्वाद आहे. blessings come there. जिथं पडतात Wherever they go, तिथं कल्याण आहे. there is blessings. जिथं पडतात Wherever they go, तिथं सर्व प्रकारचे अद्भुत कार्य आहे. all kinds of marvelous deeds. हालेलुया. Hallelujah. आणि ते सर्व देवाने तुमच्या मध्ये दिलेला आहे. And
God has given that all inside of you. जरा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. Clap for yourselves. हा. एकदा मी एका ठिकाणी गेलो होतो माझ्या एका मित्राच्या घरी. Once I went to my friend's place. विधर्मी आहे He's a non-believer. आणि त्याची एक मुलगी त्यावेळेला ती एक 14-15 वर्षाची होती. And his daughter was 14 or 15 years old. आणि मग एकदा मी असंच त्याला भेटून मी निघालो होतो. And once I met him and I left. आणि ती मला म्हटली जाताना, काका तुम्ही येत जाओ आमच्याकडे सारखे. And that daughter said, Uncle, you keep coming to our house. म्हटलं का रे, का बाळा मी यावं तुला? And I asked, why dear? की तुम्ही आलं की आम्हाला आमचं घर भरल्यासारखं वाटतं. She said, if you come, our house feels complete. तुम्ही आला की आम्हाला अतिशय प्रसन्न वाटतं. If when you come, we feel very joyful. आमच्यामुळं वाटत नाही. Not because of us. आमच्या बरोबर जो त्या ठिकाणी येशू प्रवेश करतो त्यामुळे वातावरण बदलतं. Christ through us, because of that the environment becomes आणि joyful. विधर्मी लोक साक्ष देतात. And the non-believers give this testimony. हालेलुया. Hallelujah. आणि त्यावेळेस आम्हाला पटते की अरे खरोखर आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आम्ही अद्भुत लोक आहोत. And that time we realize that we are really marvelous people in आशीर्वाद Christ. देणारे, The people who bless. जीवनाचा आनंद देणारे. The people who give joy of life. आणि म्हणून प्रियानो अधिक प्रभूच्या सानिध्यामध्ये राहा. So be in the presence of God as much as you can. म्हणजे जिथं जाल Means wherever you go, तिथं लोक तुमच्या आतुरतेने वाट पाहतील. the people will eagerly wait for you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आत्मिक जीवनाविषयी आम्ही पाहत आहोत. We are learning about spiritual life. आत्मिकता म्हणजे काय आहे? What is spirituality? आत्मिकतेची चिन्ह काय What आहे? are the signs of spirituality? बऱ्याच गोष्टी आपण देवाच्या आत्म्यानं आम्हाला शिकवल्या. And the Spirit of God has taught us a lot of बऱ्याच things. गोष्टी आम्ही अजून पाहत आहोत. Many things we are still learning. देवाचं वचन आम्ही पाहतो, तेच वचन आम्ही कितीतरी वेळा वाचतो, पण प्रत्येक वेळेला त्यातून वेगळा काहीतरी अर्थ, वेगळं काहीतरी गूढ देव आपल्या लोकांना मंडळीला तो प्रगट करत असतो. Every time you read the same word of God, even then the Spirit reveals different mysteries to you. यासाठी की मंडळी धष्टपुष्ट व्हावी, So that the church is nourished. या सर्व गोष्टीचा अभ्यास करत असताना While studying all these things, एक अतिशय महत्वाचा विषय देवानं मला दिला, पण तो मुद्दा मी तुम्हाला चर्चमध्ये किंवा तो जो पॉइंट आहे त्या आत्मिकतेचा मी तुम्हाला चर्चमध्ये बोलू शकत नाही. and God gave me an important topic of त्यासाठी spirituality. मला एक आणि सेमिनार किंवा एका दिवसाचं शिबिर घ्यावं लागेल. And I cannot give it now, but I need a one-day seminar. आणि तिथं सगळ्यांना अशाच लोकांना बोलवावं लागणार जे 18 वर्षाच्या पुढे आहेत, जे आणि सुज्ञ आहेत किंवा आम्ही पाहतो जे प्रभूमध्ये वाढत आहेत चांगल्या पद्धतीने. And I will have to invite only those people who are 18 years and above. कारण तो जो विषय तो अतिशय गहन आहे. Because that topic is very deep. आणि तो समजण्यासाठी सुद्धा तेवढी समज लागते. Even to understand that, it requires wisdom. तेवढा सुसंस्कृत पण आमच्याकडे असावा लागतो. You require that sensibility. तेवढी विचाराची प्रगल्भता आमच्याकडे असावी You लागते. need that matureness of thought. आणि ह्या सर्व गोष्टी मी अभ्यासत असताना And while studying all these things, अनेक सेवकांच्या संदर्भ वाचले, अनेक जगातल्या विद्वानांच्या आणि पुस्तकं वाचली, अभ्यासली, जे PhD झालेले आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आणि चांगल्या पद्धतीने ते आणि अभ्यास करत आहेत किंवा त्या चांगल्या पद्धतीने लोकांना काउन्सिलिंग करत आहेत. I read about references of lot of saints or even the people of the world. पण हे सर्व पाहत असताना की त्याच्यामध्ये मला एक जाणवलं की ते समजण्यासाठी तेवढं आमची लेवल किंवा तेवढी आमची पातळी असणं फार गरजेचं आहे. And I understood that to understand these things, our thought process, our mind should be equipped that much. हालेलुया. आत्मिकता म्हणजे आम्ही पाहतो देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणं आहे. Spirituality means walking as per the will of God. आत्मिकताची समजून घेणं फार महत्त्वाचं It's आहे. important to understand spirituality, देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणं, to act according to the word of God, देवाला काय पसंत, understand what God likes and dislikes, प्रभूला हवी तशी उपासना देवाला सादर करणं, to worship God the way He likes. या सर्व गोष्टी मी पाहतो त्या आत्मिकतेमध्ये आहे. And all these things are included in spirituality. पती पत्नींचं वैयक्तिक जीवन ते आत्मिक गोष्टीमध्ये The आहे. life of a husband and wife, it is also included in spirituality. वैवाहिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन याची सांगड आम्हाला घालता आली पाहिजे. And we should be able to connect spiritual life and married life. कौटुंबिक जीवन आणि आमचं आध्यात्मिक जीवन याच्यातला योग्य मिलाप जो आहे तो आम्हाला
साधता आला पाहिजे. We should be able to connect family life and spiritual life. आणि कधी कधी मी पाहतो की आमच्याकडे आध्यात्मिक म्हणजे आमच्याकडे अतिशयोक्ती होते प्रियानो. And if we say spirituality, we go overboard आणि मग त्या गोष्टी काहीतरी वेगळ्याच मार्गाने जावं लागतात. and we go to a different path. एकदा एका तरुण मुलाचं लग्न ठरलं. Once there was a wedding of a आता young पहा, मी boy. तुम्हाला ही गोष्ट आता फक्त हा एवढाच मुद्दा सांगणार, तो विषय तुमच्यापर्यंत मी आता आणणार नाही. I'll just tell you this one topic. म्हणजे माणसाला आध्यात्मिक जीवन काय आहे ते समजणं किती महत्वाचं आहे प्रियानो. It is very important a man should understand what is spiritual life. कारण कशाची सांगड घालावी तेच कळत नाही. Because you don't understand what to connect to each other. कुठली वेळ कशाची कुठली वेळ कशासाठी वापरायची त्या गोष्टीचं आम्हाला काही कळत We नाही. do not understand when to use what things. आणि प्रत्येक गोष्ट आम्ही पाहतो आध्यात्मिकच प्रत्येक गोष्ट आहे. And everything is spiritual. जे काय आम्ही करतो ते आत्मिक गोष्ट आहे प्रियानो. Whatever we do is a spiritual thing. मुलं आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहतात ती आत्मिक गोष्ट आहे. आत्मिक जीवन ते आहे. Children obey their parents. It is a spiritual life. कारण ती वचनयुक्त आज्ञा देवानं दिलेली आहे. Because it is a word with promise. पती पत्नी एकमेकांच्या सहवासामध्ये विश्वासन राहतात, देवाच्या वचनाप्रमाणे चालतात. त्यांचा जो सहवास, त्यांचा जो वैवाहिक जीवनाची वाटचाल आहे ती सुद्धा आत्मिक गोष्ट आहे, आत्मिक ते आणि कार्य आहे प्रियानो. And husband and wife live together in fellowship and obey each other. That is the word of God and that is spirituality. मग प्रियानो आम्हाला ते समजलं पाहिजे. So we should understand that. पती पत्नीचं नातं समजलं पाहिजे, पालकांचं मुलांशी नातं समजलं पाहिजे, मुलांना पालकांशी नातं समजलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टी देवाच्या वचनाशी निगडीत आहेत म्हणून त्या आत्मिक गोष्टीमध्ये मोडल्या जातात. We should understand the relationship of a husband and wife with parents and children towards their parents, because all these things are included in spiritual life. पण योग्य शिक्षण नसल्यामुळं, Because of lack of knowledge, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं because of we do not have proper त्याला guidance, समजतच नाही की आम्ही काय करतो. we do not understand what we do. मग त्यांना वाटतं की आम्ही जे करतो ते देवाच्या गौरवासाठी करतो. We think that whatever we do, we do for the glory of आम्ही जे God. करतो ते देवाला संतोष येण्यासाठी We करतो. do it to please God. पण त्या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी असतात त्यांच्या लक्षात येत But नाही. they do not understand these all things are foolishness. कारण तेवढी प्रगल्भता आलेली नाही. Because they are not mature enough. केव्हा म्हणजे की तेवढं वचन त्यांना समजलेलं नाही. They have not understood the word enough. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की वचनाचा उलगडा झाल्यानं प्रकाश प्राप्त होतो. Last time we learned because of the unraveling of the word there is light. हा, तो जोपर्यंत उलगडा होत नाही तोपर्यंत प्रकाश मिळत. देवाचं वचन आमच्या मार्गावर प्रकाश आमच्या पावला करता तेव्हा हे सत्य आहे प्रियानो. Unless the word is unraveled, we cannot have light in our पण paths. तुम्हाला प्रकाश कसा लाभणार आहे, कशा रीतीने तो माझ्या जीवनात मध्ये प्रकाश ठरणार आहे. How is the light going to affect you and how is it come into your life? वचनाचा उलगडा झाल्यानंतर, Only after the word is unraveled. जोपर्यंत तो उलगडा होत नाही Unless it is unraveled, मला तो प्रकाश प्राप्त होत नाही. I will not receive the आणि light. जोपर्यंत प्रकाश मला मिळत नाही And unless I receive the light, तोपर्यंत मी योग्य रीतीने किंवा आणि असं स्पष्ट असे पावलं टाकू शकत I नाही. cannot place my feet in the right place. म्हणून तो उलगडा होणं गरजेचं It आहे. is important that be तो unraveled. पवित्र आत्म्याच्या द्वारे उलगडा होतो And that will happen through the Holy आणि तो आम्ही Spirit. समजून घेणं गरजेचं आहे. This we should understand. हालेलुया, Hallelujah. हालेलुया म्हणूया. हा. काय आम्हाला समजत नाही. We do not understand. आणि म्हणून प्रियानो देवाची स्तुती असो की देवानं आम्हाला अशा ठिकाणी रोपलेले की तिथं देवाचा आत्मा आमच्याशी गोष्टी बोलत असतो. हालेलुया. We give thanks to Lord that God is planted in a place where He reveals His secrets and mysteries. हालेलुया. Hallelujah. सर्वात पहिल्यांदा जेव्हा मी शिलोचं जॉईन केलं आमच्या शेतामध्ये होतं त्यात. The first time I joined Shiloh Church when I was in the farm of Aund. आणि पास्टर जेव्हा सांगायचे की ब्रीद आपलं शिलोचं हे की आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. And when pastors say our motto is we preach Christ crucified. त्यावेळेला मला काही समजत म्हणजे मला वैयक्तिकरित्या काही समजत नव्हतं. Individually I did not used to understand. सारखं वधस्तंभाविषयी बोलणं म्हणजे नक्की काय आहे. Speaking about Christ being crucified, what does that mean? संदेश कुठला असू दे त्याच्यामध्ये वधस्तंभ आलाच पाहिजे. Whatever the message is, it should have a येशूचं cross. रक्त आलंच पाहिजे. The blood of Jesus should be there. येशूचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण आणि पुन्हा येण्याची धन्य आशा याचा उल्लेख होणंच गरजेचं आहे. It is important that the dying of Jesus, bearing His resurrection should be mentioned in it. त्याशिवाय कुठलाही
संदेश पूर्ण होत नाही. Because unless that, no sermon is complete. कारण येशूची साक्ष हे संदेशाचं मर्म आहे. Because the testimony of Jesus is the essence of the word. म्हणून लग्नामध्ये संदेश सुद्धा तोच असतो प्रियानो. Therefore, the word in the marriage is also the same. तिथं पण देवाने पती पत्नीचं नातं ख्रिस्ताचं आणि मंडळीशी कसं आहे त्याप्रमाणे त्याचं उदाहरण देऊन त्याने ते प्रगट केलेलं आहे. And God has revealed how the relationship of a marriage and Christ is. म्हणजे मी पाहतो की पती पत्नीचं जीवन आत्मिक गोष्टीशी कसं निगडीत असावं हे समजणं फार गरजेचं आहे. It is important we understand the married life, how it is related to spiritual त्याला life. आध्यात्मिक सुसंस्कृतपणा आपण असं म्हणू शकतो. It should have a spiritual culture. आम्हाला वचन माहित आहे पण आमच्यावर त्या वचनाचा संस्कार न झाल्यामुळं सुसंस्कृतपणा आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा आम्हाला तो मिळाला नाही. Because the word is not given to us, imbibed to us, we do not have that culture. म्हणून देवाचं वचन असतं तर देव म्हणतो की देवाचा दास म्हणतो मला सुशिक्षितांची जिव्हा तू दे. हालेलुया. The word, the servant says, give me the tongue of the wise. सुशिक्षितांची जिव्हा पोषण करणारी आहे. The tongue of the knowledgeable nourishes. सुशिक्षिताची जिव्हा त्याच्यामधून आलेली वाणी आमचं बहुतांचं पोषण करणारी आहे. And the speech of the knowledgeable, it nourishes people. आणि आत्म्याच्या द्वारे त्या वचनाचा संस्कार ज्यावेळेस ऐकणाऱ्यांमध्ये होतो. And when by hearing the word, when these qualities are imbibed in a person, त्यास आम्ही त्याला सुसंस्कृतपणा प्राप्त होतो वचनाद्वारे हे आम्ही स्पष्ट करू शकतो किंवा आम्ही म्हणू शकतो. we can say that the person is fully cultured because of the word. सुसंस्कृतपणा किंवा संस्कार जे आहे ते जगातल्या किंवा विद्यापीठातल्या शिक्षणाने होत नाहीत. And this culture, does not happen with the education of the world. सुसंस्कृत असणं आणि विद्यापीठाचं शिक्षण असणं याचा काही संबंध नाही. Having good culture, a good behavior, and the education is not related. पण सुसंस्कृत व्यक्तीजवळ जर उच्च पदव्या असतील, if the good culture man is at a high position, तर त्या सुसंस्कृतपणामुळे त्याच्या त्या पदव्याला एक तेज येतं किंवा एक त्याला व्हॅल्यू प्राप्त होते. because of that good upbringing, he has value. आणि म्हणून मी पाहतो की असे लोक जे की सुसंस्कृत आहे आणि उच्च पद आणि शिक्षित ते आणि उच्च पदावर ते त्यांचं काम करणं वेगळं आहे. And we see that the people who have good upbringing and at a high level, they have a good way of working. आणि उच्च शिक्षित आहे पण सुसंस्कृत नाही, तो त्या उच्च पदावर जातो, त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. The way of working of the one who is at a higher level but does not have a good upbringing is different. जो सुसंस्कृत असतो, The one who has a good upbringing, त्याच्यामध्ये ते लीडरशिपचे किंवा ते आम्ही पाहतो नेतृत्वाचे गुण असतात. he has the qualities of leadership. आणि जो ज्याच्यामध्ये ते सुसंस्कृतपणा नसतो पण तो उच्च शिक्षण घेऊन त्या पदावर जातो, does not have good upbringing but goes to that higher level, तो नुसता बॉसगिरी करण्यामध्ये पटाईत he only असतो. dominates. आणि बॉसगिरी काय उपयोगाची नाही. And that is of no use. लीडरशिप महत्वाची आहे. Leadership is आणि important. लीडरशिप ही सुसंस्कृतपणामध्ये येते. And leadership is brought into part of good upbringing. म्हणून आम्ही जेव्हा नेतृत्व करतो, मंडळीचं नेतृत्व करतो किंवा आम्ही देवाच्या वचनाचं कुठल्या वचनाप्रमाणे सांगितलेलं कॉलिंग आहे त्याप्रमाणे आम्ही नेतृत्व करतो. When we lead or represent whatever as per our calling, तर प्रत्येक नेतृत्वामध्ये किंवा प्रत्येक लीडर मध्ये वचनाचा संस्कार होणं गरजेचं आहे. तो सुसंस्कृतपणा असणं फार गरजेचं in आहे. every leadership there has to be that good upbringing. It should be seen. हालेलुया. Hallelujah. समजते ना का डोक्यावर न जाते समजते समज एकदा टाळ तुम्ही गंभीर बसले की मला जरा अस्वस्थ होतो. मी टाळ्या वाजूयात प्रभूला धन्यवाद देऊया. लक्ष देऊन ऐका कारण तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे त्यामुळे तुम्हाला ते समजणारच आहे कारण आत्मा सर्व गोष्टी समजून सांगतो. Because the spirit of Lord is there, you will understand it because he teaches all things. मग आम्हाला आत्मिक जीवन जगायचं म्हणजे नक्की काय जगायचं I आहे. have to live a spiritual life. What does that mean? थोडक्यात म्हणजे वचनाचा संस्कार झाल्यानंतर जो सुसंस्कृतपणा येतो त्याच्यामध्ये आम्हाला वाटचाल करायची आहे. In short, whatever qualities are imbibed by the word, we have to live with that upbringing. मग ते असं आम्ही जीवन जगतो त्या संस्काराप्रमाणे. If we live according to that upbringing, आमचं कौटुंबिक जीवन आशीर्वादित होतं. our family life is blessed. आमच्या नाते संबंधातले आमचे जे संबंध आहेत ते सुरळीत होतात किंवा ते भक्कम होतात. Our relations become strong. आमचं व्यवसायाचं ठिकाण, आमचं नोकरीचं ठिकाण, आम्ही ज्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो अशा सर्व ठिकाणं एक प्रकारचं आणि तुमचा एक दबाव किंवा तुमचं एक वर्चस्व किंवा तुमचा एक प्रभाव त्या ठिकाणी पडतो. And your effect is placed on wherever you work, on your place of work or wherever you go.
go. आणि म्हणून प्रियानो आत्मिकता खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. It is important we understand spirituality in the right त्याची sense. चिन्ह काय ते आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं We आहे. should understand the signs of spirituality. मागच्या ज्या संदर्भात जे वचनाचा संदर्भ देऊन मी तुमच्याशी बोललो, Last time the reference that I gave you and taught you, आता पुढच्या एका संदर्भामधून मी बोलणार आहे. I'm going to teach you through another reference now. आणि ते दोन्ही संदर्भ विवाहावरून दिलेले संदर्भात किंवा विवाहावरून दिलेलं ते उदाहरणं आहेत. And both these references are given as per for the marriage. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तरुण मुलाचं लग्न ठरलं, So previously I told there was a young boy's wedding. लग्न झालं The wedding was done, आणि अतिशय चांगला आत्मिक मुलगा, and he was a good spiritual boy. विश्वासणारा मुलगा, He was a believer. त्याच्या चर्च मध्ये गिटार वगैरे वाजवणारा मुलगा. He used to play guitar in church. आणि मग त्याचं लग्न वगैरे होतं. त्याची बायको सुद्धा विश्वासणारी असते. And he got married. His wife is also a believer. आता सांगण्यामागचा उद्देश नीट लक्षात घ्या, काही चुकीचा अर्थ काढू नका. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की त्याला प्रबळ विचार लागतात किंवा तो स्टँडर्ड आमच्यामध्ये त्या विचाराचं पातळी असणं गरजेचं आहे. And do not misunderstand. You need to have that maturity to understand it. हे तुम्हाला फक्त जाताच एक उदाहरण देतो. I'm just giving you an मग example. आपल्या पहिल्या विषयाकडे येणार And आहोत. we'll turn to our topic. त्याचं लग्न होतं. It was his wedding. आणि आम्ही पाहतो तरुण जोडपं असतं प्रियानो. And we see that there is a young couple. डोळ्यामध्ये स्वप्न असतात, They have dreams in their eyes. अंगामध्ये बळ असतं, Strength in the flesh. प्रत्येक गोष्ट करायची धमक असते. There is eagerness and zeal to do everything. आणि मग पण प्रियानो योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं But because of incorrect guidance, एक महत्वाची गोष्ट मनुष्याचा स्वभाव एक लक्षात घ्या. there is a human nature. मनुष्याला मनासारखा सल्ला आवडतो, योग्य मार्गदर्शन आवडत नाही. And a man likes the suggestion that what his heart wants and not the right suggestion. म्हणजे माझ्या मनासारखा जर मला माझ्या पालकांनी सल्ला दिला If my pastor gives me suggestion as per my will, तर आमचे पालक चांगले आहेत. then my pastor is good. पण आत्म्यानं भरून त्या देवाच्या दासानं मार्गदर्शन केलं, योग्य मार्गदर्शन, But being filled with the Spirit, if the servant of God guides me, तर ते आवडत नाही. that we do not like. कारण ज्या प्रकरणामुळे मी पालकाकडे गेलो त्या प्रकरणामध्ये माझी चूक असेल तर पास्टर माझी चूक दाखवतात तर मला योग्य मार्गदर्शन करतात आणि करतात. पण कुठल्याही माणसाला स्वतःची चूक दाखवलेली आवडत नाही. No man likes when his mistakes are shown or it has been pointed out. हा मनुष्याचा स्वभाव आहे, This is human nature. एक प्रकारचा मीपणा. This is selfishness. आणि मी पाहतो हा जन्मापासून असतो. This is by birth. एका 2 वर्षाच्या मुलाला जरी तुम्ही म्हटलं सॉरी म्हणतो तो म्हणणार नाही. Even if you say to a 2-year-old, say sorry, he will not मुलगा असो say. किंवा मुलगी असो. Whether it be a boy or a girl. अरे पण कुठल्या याच्यात व्यवस्थित आहे? डोळ्याला काय झालं? हा रांजला विचार करू नको जास्त. ते लग्न त्या मुलाचं झालंय. तर लहान मुलाला जर आम्ही म्हटलं Even to a little child, if we say की सॉरी म्हण, and apologize, दादाला सॉरी म्हण say sorry to this किंवा person, मावशीला सॉरी म्हण, काय ना असेल काका काकू काय त्याला, पण तो काय सॉरी म्हणत. but that child does not say sorry. ज्या वेळेस त्याची आई म्हणते सॉरी म्हण नाही तर चटका देईल, मग तो सॉरी म्हणतो. And when the mother says, say sorry, otherwise I'll punish you, then he says sorry. हा मनुष्य स्वभाव आहे. This is human nature. म्हणून कुणालाही आपली चूक कबूल करायची नसती, Nobody wants to accept their कुणालाही fault. सॉरी म्हणायचं नसतं, Nobody wants to कुणालाही apologize. क्षमा मागायची नसते. Nobody wants to ask for forgiveness. सगळ्यात जास्त ताकद जर कशामध्ये आहे तर क्षमा मागण्यामध्ये आहे. Forgiveness has the greatest power. हालेलुया. हे ज्याला समजलं The one who understands it, तो उच्च पदावर जातो. he will go at a higher आमेन. level. Amen. आणि ही ताकद आम्हाला कोण देतं? And who gives us this strength? जो येशू वधस्तंभावरचं पहिलंच उद्गार काढतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. तिथून ती शक्ती येते, तिथून ती ताकद येते. म्हणजे परत संदर्भ काय आहे? वधस्तंभ. And we receive the strength from Christ who was on the cross, whose first sentence was, Father, forgive them, for they do not know what they do. मग आत्मिक जीवनाचं सेंटर जर का असेल तर वधस्तंभ आहे. कबूल का? आमेन म्हणा. The core of spiritual life is the cross. तुम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे आध्यात्मिक जीवन जगायचं किंवा देवाला हवं असणारं आत्मिक जीवन तुम्हाला जगायचं आहे, If you want to live a spiritual life as per the will of तर God, तुमचं लक्ष वधस्तंभाच्या शिक्षणाकडे असणं गरजेचं आहे. your mind should be towards the teaching of the cross. जो त्या ठिकाणी वज्ञात आला The one who was slain on the त्याच्याविषयी सुद्धा बायबल आम्हाला हे सांगतं. Bible says, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पहा. look at Jesus who is the author and a finisher of our faith, म्हणजे तुमची मन खचून तुमचा धीर सुटणार so नाही. that you will not be discouraged and not lose patience. मग येशूकडे पहा म्हणजे काय पहा? Then what does it mean to look at Jesus? वधस्तंभाकडे To पहा. look at the cross. तिथून बळ येतं,
we get the strength from तिथून there. सामर्थ्य We येतं. receive the power त्या from there. तारण प्राप्त होतातल्या लोकांना वधस्तंभाचं शिक्षण सामर्थ्याचं आहे. Because the people who receive salvation, the teaching of cross is म्हणून strength. वधस्तंभाचं शिक्षण आमचं 40 दिवसापुरतं मर्यादित नाही. So the teaching of the cross is not limited for 40 days. जोपर्यंत आमचा श्वास आहे, As long as we breathe, जोपर्यंत आम्हाला वचनाची घोषणा करण्याची संधी मिळणार आहे, as many times as we receive opportunity to preach त्या the word, प्रत्येक वेळेला आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवणार आहोत. every time we are going to preach Christ who's कारण तिथं crucified. विजयाची खात्री आहे, Because there is assurance of तिथं victory, जीवनाची खात्री आहे, assurance of life, तिथं शांतीची खात्री आहे, assurance of peace, तिथं वरदानाची खात्री आहे, assurance of blessings. तिथं शाश्वत आहे, There is assurance. तिथं सत्य आहे, There is truth. ती वस्तुस्थिती आहे. That is the reality. जोरात म्हणा आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. आणि मूळ प्रियानो त्या मुलाचं लग्न ठरतं, लग्न होतं. So that guy gets married स्वप्न असतात डोळ्यामध्ये. and they have dreams. आणि पहिलं स्वप्न काय? First dream, फिरायला कुठं जायचं. where to go to Rome. मग बऱ्याच लोकांचा असं स्वित्झर्लंड, महाबळेश्वर, जे आपलं मिडल क्लास असतील महाबळेश्वर. And the middle class people, they have Mahabaleshwar. They go to Mahabaleshwar. एक सिरियल, विनोदी सिरियल एक चालू होती काही वर्षापूर्वी मराठी मधली. There was a serial that was a comedy serial. आणि मग तिथं त्याला त्या नायकाला प्रश्न विचारतात, And they asked the hero a question. तुझा जन्म कुठला? Where were you born? तो महाबळेश्वर. He says Mahabaleshwar. तुझा कुठला? He asks, where were you तो पण born? म्हणतो महाबळेश्वर. He also says अख्खा Mahabaleshwar. महाराष्ट्र महाबळेश्वरला जन्माला आलाय का? And is entire Maharashtra born in सगळे त्या Mahabaleshwar? काळामध्ये सगळे महाबळेश्वरला जात होते. Everybody used to go to जन्म Mahabaleshwar. कुठं झाला? महाबळेश्वरला. Where were you born? Mahabaleshwar. हालेलुया. आणि मग हे जोडपं जे आहे, So this couple, आणि मग ते हनीमूनचा विचार करू and they लागतात. were thinking about honeymoon. बघा, लक्ष द्या, नीट त्यातलं गांभीर्य लक्षात घ्या. हालेलुया. Understand the seriousness of it. Pay attention. थोडासा तुमच्या पाळकाचा वेडेपणा सहन करा. मागच्या रविवारी म्हटलं की नाही? हा. पण त्या वेडेपणामधून तुम्हाला सुज्ञता प्राप्त होणार आहे. But through that craziness, you'll understand, you'll get wisdom. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये मग ते हनीमूनला जायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, कुठं जायचं, तो प्लॅन त्यांचा. They started planning about where to go for honeymoon or vacation. आता तो लग्न अतिशय विश्वासार्ह मंडळी असल्यामुळे विश्वासानं पद्धतीने त्या पेंटिकॉस्टल पद्धतीने लग्न झालं. मस्त प्रेज, वर्शिप, नंतर पास्टरांचं वचन आणि मस्त सगळ्या गोष्टी तिथं झाल्या. सगळं काय झालं? आत्मिक जीवन, सगळं आत्मिक. And because they were believers, all things took place very well. The worship, the sermon and everything else. एका लग्नाला मी गेलो I went to a wedding once. आणि मग त्या मोठ्या चर्चचं ते मुलगा ते मुलगी दोघंही मोठ्या चर्चचे, एकाच चर्चचे मेंबर. Both the boy and the girl, bride and the groom were from a great church. पास्टरनी त्यांच्या असिस्टंटला पाठवलं होतं लग्न And लावायला. pastor sent his assistant for the wedding. आणि मग त्यांचे पास्टर जर तिथं असते आणि मी आलेलो बघितलं असतं तर पहिले उठून वर राहून माझ्याकडे पळत आले असते. And if the pastor would have been there, when he would have seen me, he would have come and greeted me. अशा त्या सिनियर पास्टरांची असिस्टंट लग्न लावत होते. Now the assistant who was doing the wedding, मी आलो I came. आणि सगळं मग तिथून लांब पाळकाच्या मागे उभे राहिले लोक मला बोलवायला लागले. मी म्हटलं मी मागे थांबतो. त्या पाळकाचं, त्या असिस्टंट पाळकाचं अजिबात लग्न नाही. त्यांचं लग्नामध्ये चालू आहे नुसतं. And all the people standing behind the assistant pastor, they were calling me, but the assistant pastor was not paying attention. आणि हल्ली काय झालेलं आहे? And what has happened nowadays? पाळक बायकोशिवाय कुठं जातं उभाच राहत नाही. बायकोशिवाय पाळक सेवक. A servant does not go without his wife. हँडबिलवर सुद्धा दोघं नवरा बायकोंचाच फोटो पाहिजे. Even on the pamphlet there is the picture of husband काय and wife. करायचं तर दोघं नवरा बायको पाहिजे. Whatever they do it together. मला समजत नाही की काय होतं ते. I do not understand why that happens. ते जुने काय पिक्चर होते त्याच्यामध्ये त्याला त्या 30 समोर असल्याशिवाय याला गाणं गाता येत नव्हतं. And in the old movies he could not sing unless म्हटलं that तसा girl काय was प्रकार there. आहे का काय? I thought, is it the same? कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन आम्ही सगळेजण चर्च घेत होतो. And in times of COVID, everybody used to take the conduct churches online. एका दुसऱ्या पास्टरांचा मेसेज मी बघत होतो I व्हिडिओला. was listening to other pastor's sermon. बाळक मस्त वेगळे खुर्चीवर बसले संदेश देत आहेत. And pastor is preaching by sitting on a आणि chair. त्यांच्या शेजारी त्यांची बायको उगाच काही काम नाही नुसती बसली. And his wife is sitting beside him असं with कर no work. असं कर काहीतरी कर उगाच चुळबुळ करायची. पास्टरांच्याकडचं लक्ष लोकांचं तिथं जायला. And just do something or else and distract people. काय उद्देश आहे शेजारी बसण्याचा? What is the intention of sitting beside? काही मला कळत नाही. I do not understand. व्हॉट्सअपला फोटो तसे. And there are pictures on the WhatsApp together. सगळं तसं. Everything else. काय पास्टरांचे व्हॉट्सअपला फोटो बघा असे काय भारी असतात एकदम. And some pastors have a great picture. हिरोला सुद्धा लाज बाई. They will also तो shame the ठीक आहे heroes. तो प्रश्न वेगळा आहे.
पण आम्ही पाहतो की तिथं त्या ठिकाणी पण ते तरुण जोडपं पास्टर There was an assistant pastor, बायको बरोबरच and there was his wife beside him. तिथं बायको त्यांची बरोबर. नंतर दुसरा एक त्यांना असिस्ट करणारा अजून एक तरुण होता, तो पण विवाहित होता. And there was other person with the assistant pastor. He was also ती married. पण तिथं दोघही जोडपं तिथं. And both the couples were together. पास्टरने भरपूर वेळ मेसेज दिला, लग्न उशिरा चालू झालं, भरपूर वेळ मेसेज दिला. And the wedding got started late, and the pastor preached for a long मग time. कुठल्या गोष्टीचा कुठलाही संदर्भ लावायचा. So he gave any reference to any word. लग्न झालं The wedding was done. आणि मग ते दुसरे आले असिस्टंट पास्टर, त्यांच्याकडे बाकीचं ते निवेदन नंतर काय असतं ना, ते नवरा बायको जाणार असं त्या प्रकारामध्ये ते आयोबाग होते आले होते. And the other assistant pastor came and they started organizing the things ahead. मग नवरीला खुर्चीवर बसवलं, Then the bride was made to sit on the नवऱ्याला chair. बोलवलं, They called the groom त्याला तिला उचलून असं वर खाली आणायचं. and they asked him to lift her up and bring her down. मग त्याला एकट्याला तर काय उचलणं शक्य नव्हतं. It's not possible for him to मग lift her वराचे alone. मित्र आले, ते तर त्याच कामासाठी असतात. So the friends of the groom came to help. आणि मग तिला 9 वेळा उचललं, 9 वेळा खाली ठेवलं. So they lifted her 9 times and brought her down 9 times. संदर्भ काय दिला? What was the reference? पवित्र आत्म्याची 9 कृपादान. The 9 fruits of Holy Spirit. हा, बघा आता 9 gifts of Holy Spirit. मग परवा मला वाटतं काल शनिवार शुक्रवारी मला त्या पास्टरांचे एकदम सगळं काय ऑफिस वगैरे सांभाळणारे त्यांचे असिस्टंट मला भेटायला आले. And after that on Friday he came to meet me. मग त्यांच्या कानावर घातलं. So I told him that. हालेलुया. मी त्यांच्या अगोदर फोनवर त्यांच्याशी बोललो. And before that I spoke on the phone with him. हे काय चुकीचं आहे म्हटलं. And I said, oh, this is wrong. असं काय कामाचं नाही. This is of no use. मग कुठल्या गोष्टीला काय करायचं काही कळत नाही. They do not understand which things to do with. पवित्र आत्म्याची 9 कृपादान आणि त्या नवरीला वर उचलून खाली ठेवणं, याच्यामध्ये 9 वेळा खरं ठेवणं, ह्याचा काय संदर्भ आहे? What is the connection of 9 gifts of Holy Spirit and lifting the bride up and down 9 times? वचनाचा संस्कार नाही. There is no upbringing or civilization. सुसंस्कृतपणा नाही. There is no civilization. सर्व काय अशाच भरपूर वेळ लावला. They took a lot of time. मग सगळ्या शेवटी मी त्या मुलाला भेटायला गेलो. In the end I went to meet that boy. नवऱ्या मुलाला, The groom. त्याला भेटलो. I met him. आणि मग परत ती सगळी एवढी प्रार्थनाला परत म्हणतो, माझ्यासाठी रोज प्रार्थना करा, म्हणजे प्रार्थनेत आठवण ठेवा. And he said, pray for me every day. अरे बाप, म्हणजे काय काय लोकांची स्पिरिच्युअल लेवल इतकं अतिशयोक्ती असते ना की काय विचारत असं होईल. Some people have the spiritual level is something else. बसलं की प्रार्थना, They pray when they sit. उठलं की प्रार्थना, They get up, they pray. पाऊल टाकलं की प्रार्थना, They pray when they lift हे their केलं की feet. प्रार्थना, With this they pray. ते केलं की प्रार्थना. Pray when they do other चांगली things. गोष्ट आहे प्रार्थना It करणं. is good to pray. पण प्रार्थना काय करायची त्याचं शिक्षण तर घ्या. But understand, take the knowledge when to pray. आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना काय, बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना काय, प्रार्थना कशी करावी, का करावी, याचं नॉलेज तर पाहिजे की नाही. Understand about how it is to pray with the Spirit and with your knowledge. पण मी खूप वेळा प्रार्थना केली म्हणजे माझी देव प्रार्थना ऐकतो असं होतं का? Does it happen if I pray for a long time, God listens to us? त्या बायबल तर सांगतो तुम्ही जास्त बडबड करू नका, ती प्रार्थना देव ऐकत नाही. बरोबर आहे. Bible says do not keep on babbling for a long time. God does not listen to it. थोडक्यात प्रार्थना कर. Pray in short. एक उदाहरण देतो, अतिशयोक्ती उदाहरण देतो, म्हणजे अशी प्रार्थना असते लोकांची. I'll give you an example and देवा ही exaggeration. बिर्याणी आशीर्वादित कर, God bless this हे biryani. तांदूळ आशीर्वादित कर, Bless this. त्यातले पीस आशीर्वादित कर, Bless every little things in त्याच्यामध्ये the. टाकलेला मसाला आशीर्वादित कर. Bless all the masala put in it. देवा ही बिर्याणी हे अन्न पदार्थ आशीर्वादित कर, येणारी ताकद तुझ्या गौरवासाठी खर्च होऊ देत येशूच्या नावाने आमेन. करा खायला सुरुवात. God bless this biryani. Let me get strength by eating this, and in the name of Jesus, amen. सांगायचा उद्देश काय की आत्मिकता म्हणजे काय तेच कळलं नाही. The intention of saying that is we do not understand what is मग या spirituality. जोडप्यांचं हनीमूनला जाण्याची वेळ आली. Now there was the time for the honeymoon to the couple to go to तरुण honeymoon. नवरा, तरुण पत्नी, The young couple. आणि मग तो बायकोला विचारतो, तुझा पहिल्या रात्रीचं प्लॅन काय, तुझं काय स्वप्न आहे? And he asks his bride, what is the plan for your first night? प्रश्नच मूर्खपणाचा आहे. The question is आता foolishness. पुढे तुम्ही ऐकलं तर किती मूर्ख लोक आहेत बघा. मग If you listen further, you'll understand how foolish people are. मग त्यांच्या दोघांचा तो संवाद चालला. There was this communication going on. मग बायको विचारते की तुमचा काय प्लॅन आहे? The wife asks, what is your plan? नवरा उत्तर देतो, The husband answers, पहिल्या रात्री on the first night, आपण दोघही पूर्ण रात्र प्रेज वर्शिप करायची. we'll praise and worship the entire night. स्वर्गातून देव म्हटला असेल, अरे मूर्खा,
God must have said, "You तुला foolish काय one." कळतं की नाही? Do you understand or तुझ्या not? व्यर्थ आयुष्यामध्ये तुला दिलेला हा देवानं दिलेला वाटा आहे. This is a part given by God in your life, तो वाटा त्याचा उपभोग घे. and utilize this part. प्रार्थनेची वेळ कुठली? What is the time of कुठल्या prayer? वेळेला प्रार्थना करायला When should पाहिजे? you pray? कुठल्या वेळेला काय करायला When पाहिजे? should you do what things? काहीही नाही. Do not understand. आणि त्यांच्यातलं संभाषण शेवटी लीक झालं. आता व्हायरल होण्याचा प्रकार खूप आहे. And their communication was leaked. देवाला आवडेल का ही असली आत्मिक जीवन? Will God like such तुम्ही spiritual उत्तर life? द्या, होय का नाही? नाही. तो पती पत्नीचा तो एक आनंद वेगळा आहे, ती सुद्धा आत्मिक गोष्ट आहे. And that joy of the husband wife is different. That is also spirituality. कारण पतीला पत्नीच्या शरीरावर अधिकार आहे, पत्नीला पतीच्या शरीरावर अधिकार आहे. Because husband has dominion over his wife's body and the vice versa. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्ही पाहतो की मग हे काय आहे, We then see, what is this? हे असं उत्तर काय आहे. What is this answer? आणि पहिल्या रात्री आम्ही आणि प्रेज वर्शिप करूयात, प्रार्थना करूयात पूर्ण रात्र. First night we praise and worship and pray. वचनाचा संस्कार नाही, There is no upbringing of the word. आत्मिक जीवन काही समजत We नाही. do not understand the spiritual life. म्हणून आम्ही पाहतो And that is why we say, आत्मिक जीवनामध्ये in spiritual life, पती पत्नीचे संबंध सर्वार्थाने जे संबंध आहेत ते संबंध सुद्धा आत्मिक जीवनाशी कसे निगडीत आहेत त्याविषयी जर कधी बोलायचा प्रसंग देवाने दिला, मी प्रार्थना करतो तर आपण एकत्र येऊया सगळेजण आणि जोडपी, आणि मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगेल. पण येताना त्या विचाराने आहे की तुमच्यामध्ये ते प्रगल्भता असली पाहिजे, ती स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, अनेकांनी आयुष्यभर पती पत्नी या नात्याने जगले असतील, पण त्याच्यातला त्यांना कुठलीही गोष्ट समजलेली नसेल. and once if God wills, we'll pray that we will gather here and I'll teach you about how the life of the relationship of husband wife is related with spirituality. लग्नाच्या दिवशी आम्हाला सांगण्याच्या मर्यादा असतात. And on the day of wedding there is limitations for us. रविवारच्या दिवशी आम्ही पाहतो की तिथेही मर्यादा असतात. On the day of on Sundays also we see there is a आणि limitation. त्यासाठी स्पेशल मीटिंग घ्यायची मतलब मीटिंगला येणाऱ्यांची तर संख्या किती उत्साही लोक असतात आपल्याला तर माहिती आहे. सगळ्या एल्डरला भरपूर उत्साही लोक असतात. And we'll organize a seminar, but the people are not very encouraged to come. ह्याची मीटिंगची वेळ दिली तर 11:30 येणार सगळे. If the time is given 10 o'clock, they'll come at 11:30. असे आपले लोक आहेत. Such are our people. हालेलुया. वेळेमध्ये येणं ही सुद्धा आत्मिक गोष्टीचा भाग आहे. जर पटत असेल तर आमेन म्हणा. To be punctual is also spirituality. हालेलुया. Hallelujah. म्हणून मी मुलांना नेहमी रागवत असतो, वेळेवर या, वेळेवर या, वेळेवर या, वेळेवर या, कारण आमचा देव हा व्यवस्थेचा देव आहे. So I always scold the young kids to come on time because God is a God of order. हालेलुया. Hallelujah. म्हणून मी पाहतो पती पत्नी जे आहे देवानं आज्ञा दिलेली आहे. And God has given a commandment for husband and wife. पतीला सांगितले जसं आपल्या शरीरावर तसं आपल्या पत्नीवर प्रेम कर. Husband has been told to love his wife as he loves his body. पत्नीला सांगितलं आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला तू भूषव. And wife has been told to be submissive to her husband. इफिस्कराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये पती पत्नी विषयी सांगितलेलं आहे. Ephesians 5 it has been told about husband त्यातल्या and wife. 23व्या वचनामध्ये काय लिहिले बा 23 असेल बघा. 22 बायकांनो त्याच्या पुढे वाचा. त्याच्या पुढे कारण शब्द बायकांनो करू नका, चिडतील सगळ्याला लगेच. आम्हाला शिकवतात. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा नवरा बायकोचे मस्तक आहे, तसा नवरा बायकोचे मस्तक आहे. तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. तसे ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे, जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे, तसे बायकांनाही सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. कुठल्या गोष्टीत? सर्व गोष्टीत. सर्व बहिणी, विवाहित बहिणी, काय लिहिले तिथं? जोरात म्हणा. सर्व गोष्टीत. हालेलुया. सर्व गोष्टीत वाचा. आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. सर्व विवाहित महिला म्हणतील आमेन. It says in Ephesians 5:23 onwards, for the husband is the head of the wife, as also Christ is head of the church, and he is the savior of the body. Therefore, just as the church is subject to Christ, so let the wives be to their own husbands in everything. सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. Be subject to their own husbands in everything. आणि 25 वचन काय सांगतं?
नवऱ्यानो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तसे तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा. आपापल्या बायकोवर प्रीती करा, म्हणजे आपापल्या बायकोला अर्पण व्हा. हार माना. नानादार पास्टर म्हणतात नेहमी, हार घालताना नवरा बायको काय करतात? हार माना एकमेकांचे, हार घाला. बरोबर आहे का नाही? Says in Ephesians 5:25, husbands, love your wives just as Christ also loved the church and gave himself for her. येशू आपल्या मंडळीवर प्रेम करतो म्हणून त्याने काय केलं? स्वतःला दिलं. हालेलुया. Christ loves his church, he gave himself for her. नवऱ्यानं जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तसे तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा. Husbands, love your wives just as Christ also loved the church आता and gave पुढचं himself. वचन अतिशय महत्वाचं आहे, वाचा. यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे. Verse 26 it says that he might sanctify and cleanse her with the washing of water by the word. म्हणजे पती पत्नीच्या नात्यासाठी देवानं मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्त याचं उदाहरण दिलेलं आहे. मंडळी वधू आहे आणि ख्रिस्त वर आहे. So for the relationship of a husband and wife, God has given the example of Christ and the church. मग मागच्या वेळेस आम्ही जो संदर्भ घेतला मेसेजचा, त्याचा शेवट आपण पाहिला. नंतर पुढे पाहणार, पण पुन्हा एकदा दुसऱ्या कोरिंथकराच्या पत्राकडे आपण वळूया. 11वा अध्याय. दुसरं कोरिंथकराचं पत्र 11वा अध्याय वाचला तर मागच्या वेळेस? हा, वाचा. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे आणि ते तुम्ही करीतच आहात. मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते. कारण मी एका पतीबरोबर तुम्हाविषयी आस्था वाटते म्हणून मी एका पती बरोबर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर तुमची योजना केलेली आहे. आणि त्या पतीनं काय केलंय? वचनरूपी जलस्नानानं आपल्या वधूला काय केलेलं आहे? शुद्ध केले. म्हणून पुढे काय लिहिले? वाचा. आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी. कशी मंडळी असावी? गौरवयुक्त मंडळी. म्हणजे गौरवामध्ये वाटचाल करणं ही आत्मिकता आहे. हालेलुया. And it says in 2 Corinthians 11:1 and 2, "Oh that you would bear with me in a little folly, and indeed you do bear with me, for I am jealous for you with godly jealousy, for I have betrothed you to one husband, that I may present you as a chaste virgin to Christ." आता या ठिकाणी मी पाहतो, here we see देव तर आपलं गौरव मनुष्याला देत नाही. God does not give his glory to man. पण पती पत्नीच्या नात्यामध्ये तसं काय होत नाही. But this does not happen in the relationship of husband and आम्ही wife. पाहतो ते एक आहे. We see that they are one. म्हणजे पतीचं जे आहे ते पत्नीचा अधिकार आहे. So whatever husband has, the wife has authority over it. गौरव ख्रिस्ताचा आहे. Glory belongs to God. मंडळी त्याची वधू आहे. Church is his bride. म्हणून मंडळी सुद्धा कशी असली पाहिजे? How should the church be? गौरवयुक्त म्हणा, गौरवयुक्त असली पाहिजे. It should be filled with glory. आणि मग त्या गौरवामध्ये असणं प्रियानो, to be in that glory, ती गौरवयुक्त असणं, to be filled with glory, म्हणजेच ती आत्मिक असणं आहे. meaning it should be spiritual. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हा, म्हणून आम्ही गौरवामध्ये वाटचाल करणारे लोक आहोत. We are the people who walk in the glory. विजयामधून विजयामध्ये, from victory to victory, गौरवामधून गौरवामध्ये, glory to glory, आणि सामर्थ्यामधून सामर्थ्यामध्ये आम्ही वाटचाल करत आहोत. and we are walking from strength to strength. आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा ते वाचा, ख्रिस्ताला सादर करावी. त्या ठिकाणातून वाचा, त्या वचनापासून. म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. ती पवित्र आणि कशी असावी? निर्दोष असावी. So that it should be wrinkle free, stainless and
guiltless. आम्ही पाहतो पवित्रतेमध्ये वाटचाल करणं आत्मिकता आहे. Walking in holiness is spirituality. कुठलेही दोष न राहता आमची चालणं, दोषमुक्त असणं आमचं आत्मिक जीवन आहे. Walking blameless, that is spirituality. मूर्ती कशी असली पाहिजे परत एकदा वाचा. गौरवी आणि गौरवयुक्त अशी मंडळी स्थापना सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. बस म्हणते ना, ती कशी असावी? पवित्र असावी आणि निर्दोष असावी. कुठल्या दोष तिच्या ठाई असता कामा. होली अँड ब्लेमलेस. म्हणून पावित्र्याला शोभेल असं वर्तन करा. So act according it is as it is suitable for holiness. पावित्र्याची परिपूर्ती करा. Fulfill holiness. कारण देवानं त्यानं स्वतःच्या रक्तानं त्यानं आपल्या वधूला वचनरूपी जलस्नानानं तिला शुद्ध केलेला आहे. Because God has cleansed her with the washing of water by the word. आणि शुद्धतेमध्ये किंवा पवित्रतेमध्ये वाटचाल करणं ही आत्मिक गोष्ट आहे, ती आत्मिकता आहे. Walking in holiness is spirituality. मागच्या मी पाहिलं मग सापाने त्या हिला भुलवलं आणि मग कशा रीतीने काय केलं त्या सगळ्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. And we read how the serpent deceived and we read all those things. पुढं 4थं वचन वाचा त्या 11व्या अध्यायातलं कोरिंथीच्या 2ऱ्या पत्रातलं. कारण जर कोणी येऊन ज्याला आम्ही गाजविले नाही अशा अन्य येशूची घोषणा करता किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा तुम्ही घेता अथवा तुम्ही स्वीकारले नाही अशी दुसरी सुवार्ता स्वीकारिता तर ह्या तुमची सहनशीलता कितीतरी आहे. आमेन. हालेलुया. It says in verse 4, for if he who comes preaches another Jesus whom we have not preached, or if you receive a different spirit which you have not received, or a different gospel which you have not accepted, you may well put up with it. आता या गोष्टीविषयीचा आम्ही सविस्तर मागच्या रविवारी बघितलेला आहे. We learned about this in detail in the previous Sunday. मागच्या रविवारचा व्हिडिओ बघा वाटलंच तर घरी जाऊन. Watch the sermon of the previous Sunday. यावेळी मी पुढे येणार आहोत रोमकराच्या पत्राकडे. पुढचा मुद्दा रोमकराचं पत्र 7वा अध्याय 6वं वचन वाचा. आता ज्याने आपण बद्ध होतो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखास धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करीतो. It says in Romans 7 and 6, but now we have been delivered from the law, having died to what we were held by, so that we should serve in the newness of the Spirit and not in the oldness of the letter. आता त्याचं हेडिंग वाचा 7व्या अध्यायाचं. विवाहावरून घेतलेला धडा. कशावरून घेतलेला धडा? विवाहावरून घेतलेला धडा. The title says the lesson taken from marriage. त्याच्यापासून घेतलेला हा धडा आहे. This is the lesson taken from marriage. आणि म्हणून प्रियानो विवाह आणि वधू आणि वर जो आहे मंडळी आणि ख्रिस्त याचं रहस्य फार अद्भुत आहे. And that is why bride and groom, Christ and church is very interesting. आत्मिक जीवनाचं तगुपीत सगळं आहे. That is the core of spiritual life. म्हणून पहिल्या वचनापासून काही वचन यास आपण वाचूयात. बंधुजन हो नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. पहिल्यांदा त्याने स्पष्ट केले. काय स्पष्ट केलंय? नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. आता नियमशास्त्राची माहिती म्हणजे नक्की काय? नियमशास्त्र म्हणजे काय? काय सांगतो थोडक्यात? What is the book of law? नियमशास्त्राच्या द्वारे पापाची शुद्धी आहे का? Is there purity of sin because of हो the का book नाही of ते law? तरी सांगा. हो का नाही? नाही. नियमशास्त्राच्या द्वारे पापाची शुद्धी नाही. To the book of law there is no sanctity of sin. म्हणून तर बायबल सांगतं वधस्तंभाचा तो आम्ही पाहतो तो दस्तऐवज जो आहे तो जो आम्हाला प्रतिकूल होता तो वधस्तंभावर खिळून येशूनं रद्द केलेला आहे. And the handwriting of ordinances that was against us, Jesus has rejected it. नियमशास्त्राच्या याच्यातून देवाने आम्हाला मुक्त केलेला आहे. He has delivered us from that. आम्हाला तारण मिळालेलं आहे. We have received salvation. विश्वासानं कृपेच्या द्वारे आम्हाला आमचं तारण झालेलं आहे. By faith through grace we have received it. नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांना
लोकांबरोबर मी बोलत आहे म्हणजे त्याला काय बनायचंय, मी सुसंस्कृत म्हणजे वचनाचं ज्ञान असणाऱ्या लोकांशी बोलत आहे, त्या विचाराशी प्रगल्भ असलेल्या लोकांशी मी बोलत आहे. आमेन म्हणा. When he says, I speak to those who know of law, he means the ones who have the maturity. अजूनही काही लोक आहेत, मंडळी आहेत की नियमशास्त्राच्या गोष्टी ज्याच्याविषयी आता काय आपल्याला बांधील नाही त्या गोष्टी पाळत असतात. And there are still some churches that follow the book of law that we are not bound by anymore. हो ना. उदाहरणार्थ शब्बात दिवस पाळणारे लोक आहेत. Example, the people who celebrate Sabbath day. ओनली यहोवा विटनेस ते एक आहे. Jehovah Witness, that is one. आणि या गोष्टी काय करतात प्रियानो? What do these things do? आमच्यातला सगळं आमच्या वचनातलं जे गोज आहे ते आम्हाला माहित नाही. We do not understand the mystery of the word. म्हणून विवाहावरनं घेतलेला धडा आहे बंधुजन हो. So it is the lesson taken from marriage. नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. I speak to those who know the law. मग मला जे तुम्हाला शिकवायचं आहे, So what I have to teach मी you, म्हणते त्यासाठी अशा लोकांची मला गरज आहे, असे ते प्रगल्भ असले गरज आहे. I need the people who are prudent and mature. म्हणजे कोणाची गरज आहे? Whom do I need? ज्यांना नियमशास्त्राची माहिती आहे अशाच लोकांबरोबर मला बोलायचं The आहे. ones who have the knowledge of the book of the law, I want to speak to such people. हालेलुया. Hallelujah. कारण ज्यांना नियमशास्त्राची माहिती आहे ते प्रगल्भ विचाराचे आहेत. Because the ones who have the knowledge of book of law are त्यांना prudent. वधस्तंभाचं शिक्षण त्याचं रहस्य माहित झालेलं आहे. Those who know the mystery of the cross, त्याच्याशी मी उघडपणे बोलू शकतो. I can speak freely with those. हालेलुया. Hallelujah. म्हणून सुरुवात अतिशय पौलाची पत्र बारकाईने वाचा. रोमकराचं पत्र, करिंथकराचं पत्र, सगळी पत्र अतिशय विचारवंत, तो ज्ञानी, देवानं त्याला बरोबर हेरून निवडलेला आणि देवाचं पात्र आहे. Read the letters of Paul carefully. God has appointed him rightfully. पुढे देवाचं वचन काय सांगतं पहा. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत, मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याचवर चालते. नियमशास्त्र आम्हाला काय पाहायला मिळतं? नियमशास्त्र आम्ही पापी आहोत याची जाणीव करून And the देतो. book of law makes us realize that we are sinners. पण पापातून सुटण्यासाठी मात्र काय आहे? But what is for deliverance from sin? येशूचं रक्त, The blood of Jesus, नवा करा. the new covenant. हालेलुया. नियमशास्त्र आम्ही पापी आहोत हे सांगतं, The Old Testament says we are sinners. आणि येशूचं रक्त आम्हाला पापातून शुद्ध करतं. आमेन म्हणूया. Blood of Jesus purifies us from our sins. म्हणून तो म्हणतो नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. That is why he says, I speak to those who have knowledge of the law. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याचवर चालते. पुढं, याविषयी तुम्ही अज्ञ आहात काय? याविषयी तुम्ही आज्ञा आहात काय? नवरा जिवंत आहे तोपर्यंत, नवरा जिवंत आहे तोपर्यंत सद्वा सियम नियमशास्त्राने सद्वा स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली आहे. त्याला बांधलेली आहे. नवरा मृत्यू पावल्यावर नवरा मृत्यू पावल्यावर तिची पती नियमापासून सुटका तिची होते. पती नियमापासून सुटका होते. म्हणून नवरा जिवंत असता म्हणून नवरा जिवंत असता ती दुसऱ्या पुरुषाची झाली ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी तर म्हणतात. तिला व्यभिचारिणी म्हणतात. पण नवरा गत पण झाल्यावर नवरा गत झाल्यास त्या नियमापासून ती मुक्त होते. त्या नियमापासून ती मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची झाली असताही दुसऱ्या पुरुषाची झाली असताही बोला व्यभिचारिणी होत नाही. व्यभिचारिणी होत नाही. त्याप्रमाणे बंधुजन हो, त्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात. तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे तुम्ही नियमशास्त्राला काय झालेले आहात? मेलेले आहात. म्हणजे तुम्ही पापाला मेलेले आहात. नियमशास्त्राला मेलेले म्हणजे कशाला मेलेले? पापाला मेलेले आहात. वाचा परत पहिल्यापासून वाचा 4थं वचन. त्याप्रमाणे बंधुजन हो, त्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात. नियमशास्त्राला मेलेले आहात. यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फलदायी कसे व्हावे? फलदायी. हे आत्मिक जीवन फलदायी असणं. हालेलुया. It says from तेवढं 4थं वचन वाच फक्त. It says chapter 7 verse 4, therefore my brethren, you also have become dead to the law through the body of Christ, that you may be married to another, to him who was raised from the dead, that we should bear fruit to God. And this is spirituality.
लक्ष देऊन ऐका. Pay attention. त्याप्रमाणे बंधूजन हो, Therefore, my brethren, तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, you also have become dead to the law through the body of Christ. यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला. कोण उठविला गेला मेलेल्यातून? प्रभू येशू ख्रिस्त. मेलेल्यातून उठविला गेला त्याचे व्हावे म्हणजे आम्ही कुणाचे व्हावे? प्रभू येशू ख्रिस्ताचे. हा, That you may be married to another, to him who was raised from the dead, that is, we should belong to Christ. आणि आपण देवाला फलदायी असे व्हावे. That we should bear fruit to God. आमेन. Amen. हा, फलदायी असणं आत्मिक जीवन आहे. Being fruitful is spiritual life. आमेन म्हणा. हालेलुया. Hallelujah. तुमच्या ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ तुम्ही देवाला अर्पण करा. You give the fruit of your lips offering to God. तुम्ही इथं आला आणि गीत गायली म्हणजे तुमचं फळ देवाने स्वीकारलं असं होत नाही. You come here and sing, that does not mean God has accepted your fruit. आत्म्यानारी खरेपणानं जर तुमची ती उपासना If असेल your worship is in truth and spirit, तर प्रियानो ते ओठाचं फळ आणि स्तुतीचा यज्ञ देव स्वीकारतो. only then God accepts the fruit of the lips. नाही तर तुमचं फक्त गाणं होतं, बाकी काहीही निष्पन्न होत नाही. Otherwise, you only sing and nothing comes out of it. तुम्ही विपुल फळ दिल्यानं देवाचं गौरव होतं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Scripture says by giving abundant fruit, the God is glorified. मग तुम्ही विपुल फळ कसं देऊ शकता? So how will you give abundant fruit? पती पत्नी एकमेकांशी सहवास ठेवत असता वचनाचा व द्वारे जर ते ठेवत असतील If the husband and wife have a relationship according to the तर word, तुमचं पती पत्नीचं जीवन देवाला फलदायी असं आहे. so your married life is fruitful to God. हालेलुया. समजतंय का? आमेन म्हणा. हालेलुया. मुलांचं आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं सुद्धा तीच गोष्ट आहे. And when children obey the parents, that is the same thing. प्रियानो, ही सर्व गोष्ट आम्ही जी सेवा करतो ती फलदायी होणं गरजेचं The आहे. ministry that we do, that should be fruitful. गुरुवारी मला सिनाईने एक प्रश्न विचारला. Thursday, Sinai asked me a question. एका दासाविषयी त्याने मला प्रश्न He विचारला. asked me about a servant of God. म्हणले बाबा ते ब्रदर असे असे आहेत He said, Dad, this brother is so and so. आणि मग त्यांना स्वर्गाचं राज्य कसं मिळेल ते जर असं असेल तर ना त्यांनी त्यांची मिनिस्ट्री फलदायी कशी होईल त्यांची, And how will his ministry become fruitful? ते कसं काय त्यांची मिनिस्ट्री फलदायी झालेली आहे किंवा फ्रुटफुल झालेली How आहे. has his ministry become fruitful? म्हणजे न्यायाच्या दिवशी काय त्यांना स्वर्गाचं राज्य मिळणार आहे And so का? the day of judgment, will he receive the kingdom? हा, तर लक्षात घ्या. Understand. त्याला मी म्हटलं बाळा एक लक्षात ठेव, I told him, understand. देवाचं वचन आम्हाला सांगतं येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस आपल्या शिष्यांना अधिकार दिले, When Jesus gave authority to his त्यांना disciples, नियम लावून दिले he gave him rules आणि पाठवलं सुवार्ता प्रसार. and sent them out for the आणि to share the सगळे gospel. देवाचे शिष्य ख्रिस्ताचे शिष्य सगळे काम करून वचनाची घोषणा करून ज्यावेळेस पुन्हा गुरुजीकडे आले And when all the disciples went, preached and came back to the ते master, खुश झाले. they were overjoyed. ते म्हणून आले गुरुजी आम्ही तुमच्या नावाने भूत काढली, And they say, Master, we cast out demons through your name. अद्भुत कार्य केलं, चमत्कार झाले. We perform miracles and marvelous deeds. येशूने त्यांची पाठ थोपटली का? Did Jesus pat their backs? येशू त्यांना काय म्हणतो? What does Jesus say? भूत तुम्हाला वश होता त्याच्यात आनंद मानू नका. Do not be joyful that demons can be in your control. हा, भूत तुमच्या समजलं ना? तर तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय त्याच्याविषयी आनंद करा. But be joyful that your name is written in the book of life. म्हणजे त्यांनी एवढी सेवा केली तरी असं काय आम्ही म्हणू शकत नाही खात्रीनं की न्यायाच्या दिवशी देवाच्या नजरेतून ते सुटतील, असं होत नाही. So we cannot say even by doing such ministry he will be delivered from the day of judgment. तुम्ही ख्रिस्ताची सुवार्ता सांगता You preach of the आणि Christ, देवाचं वचन कार्य केल्याशिवाय माघारी जात नाही. सुवार्ता जिथं पोचती तिथं देव कार्य करतो, त्याचं वचन कार्य करतं. याचा अर्थ हा होत नाही की सुवार्ता सांगणाऱ्याला स्वर्गाचं राज्य मिळेलच असं नाही. and the word of God does not go back to him without performing any deed. That does not mean the one who shares the gospel gets the kingdom. एकदा एका असं वरचं पिक्चर असं एक जोक सांगितला And there was a joke, आणि मग फिरता फिरता त्या नरकामध्ये मग एका ब्रदरला दुसरे ब्रदर भेटले. and one brother met another one. हा ब्रदर तुम्ही पण इथं का? He said, "Oh brother, you are here." ते म्हणतात शांत राहा. The brother stood silent, मागून पाळक साहेब पण येत आहेत. and pastor is coming from behind.
प्रभूच्या नावाला धन्यवाद. Glory be to the name of God. गांभीर्यानं लक्ष द्या. Understand with seriousness. काय होईल आम्हाला माहित आहे. We know what will happen. काय होणार आहे. What is going to happen? येणारा तो येईल. The one who is to come will विलंब come. करणार He will not नाही. tarry. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. My just shall live by faith. हालेलुया. म्हणून आम्ही कुठली गोष्ट इझी घेऊ नये. Let us not take things lightly. तुम्ही गाणं गाता पण देवाजवळ घरी प्रार्थना करू नका की देवा हो ते माझ्या ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ त्याचा स्वीकार तू कर. When you sing, pray to God that may the fruit of the lips be accepted in your eyes. ती फलद्रूप होणं गरजेचे आहे. ती फलदायी होणं गरजेचे आहे. देव संतुष्ट होणं गरजेचं It आहे. is important it be fruitful and God be pleased. आम्हाला कधी कधी कडक शब्दामध्ये सांगावं लागतं. We need to be told in a strict जो मुख language. उघडणार नाही तो शापित आहे. The one who does not open his mouth is काय accursed. बायबल सांगतो तुम्ही जर ओरडले नाही तर धोंडे ओरडतील. The Bible says if you do not shout, the stones will cry out. पण आम्ही इतके कठीण झालेलो असतो. We are so hard-hearted. पालक ओरडतायत आपले. Pastor is scolding. आमच्यात काही फरक पडत There is no change. आम्ही शांत असतो. We are still silent. हा म्हणजे त्यांचं आध्यात्मिक जीवन घरी काहीच नाही असं आम्ही समजतो. I understand that there is no spiritual life. ज्याचं मंडळीमध्ये आल्यानंतर देवाच्या गौरवासाठी मुख उघडतं. The one who opens their mouth for the glory of आम्ही God in समजतो church. की घरी पण तो त्याचं वैयक्तिक समर्पण देवाला रोज करतो. We understand that he every day praises God in his home. हा तर फलदायी होणं गरजेचं It's आहे. important to be fruitful. वाचायचं 4थं वचन पण आहे. त्याप्रमाणे बंधुजन हो, त्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात. नियमशा बाप्तिस्मा म्हणजे काय. आम्ही पापाला मरतो. ख्रिस्त ज्याप्रमाणे मेला पुरला गेला त्याप्रमाणे मी पापाला मेलो, पाण्यामध्ये बुडवलं गेलो. तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त पित्याच्या गौरवाने जिवंत झाला, मरणातून उभा फुटला. त्याप्रमाणे पाण्यातून आम्ही उठलो जातो. म्हणजे ख्रिस्ताच्या मरणाशी ख्रिस्ताच्या उठण्याशी आम्ही काय होतो संयुक्त होतो. हालेलुया. वाचा. यासाठी की तुम्ही दुसऱ्यांचे म्हणजे कोणाचे. वाचा वाचा वाचा. या मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फलदायी असे व्हावे. हालेलुया. आम्ही उठले गेलेलो आहोत का. आमेन. आमेन म्हणा. मग आम्ही काय असावं. आम्ही देवाला फलदायी असे व्हावे. म्हणा आम्ही देवाला फलदायी असे व्हावे. हालेलुया. It says, therefore, my brethren, you also have become dead to the law through the body of Christ, that you may be married to another, to him who was raised from the dead, that we should bear fruit to God. रोमकराचं पत्र 7वा अध्याय 4थं वचन हे आठवड्याचं वचन आहे. And Romans 7:4 is the verse of the week. आता 5व्या वचनापासून पुढे वाचा. आपण देह स्वभावास अधीन होतो. आपण देह स्वभावास अधीन होतो म्हणजे त्याच्या स्वाधीन होतो. तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या पापवासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी प्रवृत्त होत्या. हालेलुया. कशाला फळ देण्यासाठी. मरणाला फळ देण्यासाठी काय होत्या प्रवृत्त होत्या. पुढं. आता ज्याने आपण बद्ध होतो म्हणजे बांधले जातो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. म्हणजे त्या बंधनातून आम्ही सुटलेलो आहोत, मुक्त झालेलो आहोत. म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखास धरून नव्हे तर नव्या रीतीनं अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करीतो. आध्यात्मिक दृष्ट्या काय करतो. दास्य करतो. म्हणजे शास्त्रलेखास धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थातच आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करीतो. It says in chapter 7 verse 5, for when we were in the flesh with the sinful passions which were aroused by the law were at work in our members to bear fruit to death. But now we have been delivered from the law, having died to what we were held by, so that we should serve in the newness of the spirit and not in the oldness of the letter. म्हणजे आत्मिकतेचं चिन्ह काय. नियमशास्त्राच्या बंधनातून मुक्त होणं. Sign of spirituality is being delivered from the law. सुटका घेणं. Deliverance. हालेलुया. हालेलुया. म्हणून लक्ष द्या. Pay attention, beloved.
जुना करार नवा करार लक्ष द्या. Old Testament and New Testament, pay attention. माझ्या पास्टरांना मी आधीमध्ये भेटायला जातो. I go to meet my pastor once in a while. मग मला विचारतात काय प्रीच करतो, So he asked me, what do you preach? काय शिकवतो. What do you teach? आता त्यांना मी काय सांगणार काय शिकवतो. Now, how can I tell him what I teach? मग ते मला म्हणतात की जास्त नव्या करारातून बोलायचं, He tells me you have to teach more from the New Testament कारण नियमशास्त्राच्या बंधनातून आता आमची सुटका झालेली because आहे. we have been delivered from the old law, नवा करार, new covenant, येशू स्वर्गाचं द्वार, and Jesus the door of heaven. येशू मार्ग सत्य जीवन, Jesus the way, truth and सर्व life. सत्ताधिकार त्याच्या खांद्यावर All आहे. the government is on his तो shoulders. मेला, पुरला गेला, पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. He was died, buried by the glory of Father. तो He was raised up from the dead. स्वर्गात घेतला He was गेला taken up into heaven. आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत And आहे. he's coming soon to take us, ये beloved. आमच्या प्रभू येशू ये. Come, Lord Jesus, come. मग तो येत असताना आम्ही आमची तयारी करतो. While he's coming, we prepare तर ourselves. आत्मिक जीवनाचं चिन्ह आहे त्या नियमशास्त्राच्या बंधनातून सुटून जाणं Sign of spiritual life is being delivered from the law आणि देवाला फलदायी असं होणं and to आहे. become fruitful to God. हालेलुया. Hallelujah. पुढच्या वचनाचं स्पष्टीकरण देवाच्या कृपेने पुढच्या रविवारी आपण We करूया. learn about the description of the next verse in the यस next Sunday. आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूया. हालेलुया.